मित्रांनो, आज आपण आपल्या वाचनाच्या प्रवासात एका नवीन पुस्तकाला सुरुवात करणार आहोत, ज्याचे नाव आहे शूद्र पूर्वी कोण होते. याचे लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रस्तावना. शूद्रांच्या एकंदर परिस्थितीसंबंधी जे वाङ्मय अस्तित्वात आहे, त्या वाङ्मयाची सद्यस्थिती लक्षात घेतली तर या विषयावर आणखी एक पुस्तक प्रसिद्ध केले तर ते पुस्तक अनाठायी असे मानता येणार नाही, किंवा ते पुस्तक एका उपेक्षणीय प्रश्नांचा खल करीत आहेत असे म्हणता येणार नाही. हिंदी आर्य लोकांची सामाजिक संघटना चातुर्वर्णाच्या सिद्धांतावर उभारली होती. चातुर्वर्ण म्हणजे ब्राह्मण लोक, म्हणजेच पुरोहित; क्षत्रिय लोक, जे लढवय्ये होते; वैश्य लोक, जे व्यापारी होते; आणि शूद्र लोक, जे हातमाग करणारे होते. अशा 4 वर्गामध्ये केलेली समाजाची विभागणी होय, असे सर्वसाधारण रूढ मत आहे. परंतु शूद्रांच्या प्रश्नाचे खरे स्वरूप काय आहे किंवा त्याचा विस्तार केवढा आहे, याबद्दलची कल्पना त्या मतांवरून करता येणार नाही. समाजाची विभागणी 4 वर्गात केल्याशिवाय चातुर्वर्णीयाला दुसरे काही साधवायचे नसते, तर चातुर्वर्ण हे फार निरुपद्रवी तत्व आहे असे मानण्यात आले असते. दुर्दैवाने निराळाच कावा चातुर्वर्ण्याच्या सिद्धांतात आहे. या सिद्धांताने समाजाची 4 शकले केली आहेत. शिवाय त्याने याच्याही पुढे उडी मारली आहे. उच्च नीच भावनेची विषमता त्या सिद्धांताने समाजात उत्पन्न केली आणि 4 वर्णांनी सामाजिक व्यवहारात परस्परांशी कसे वागावे याची रूपरेषा त्या सिद्धांताने विषमतेच्या तत्वानुसार आखून ठेवली. त्याचप्रमाणे भावनेच्या आधारावर उभारलेली विषमतेची पद्धत केवळ काल्पनिक स्वरूपाची नाही, तिच्यावर कायदेशीरपणाचा शिक्कामोर्तब केला आहे. त्या पद्धतीप्रमाणे एखाद्याने वर्तन केले नाही तर तो शिक्षेस पात्र होतो, असे मूर्त स्वरूप चातुर्वर्णीयाने त्या पद्धतीला दिले आहे. चातुर्वर्ण्याने शूद्राला उच्च नीचपणाच्या शिडीच्या अगदी खालच्या पायरीवर ठेवले आहे. एवढेच नव्हे तर चातुर्वर्णीयाने त्यांच्यावर असंख्य अपमानास्पद अटी व अपात्रतादर्शक बंधने लादली. यामुळे शूद्राला कायद्याने जे नीच स्थान देण्यात आले आहे, त्या स्थानापासून वरच्या स्थानाकडे जाण्यास त्याला सक्त मनाई करण्यात आली आहे. खरे पाहून गेले तर हिंदू समाजात अस्पृश्यांचा 5वा वर्ण उत्पन्न होईपर्यंत शूद्र म्हणजे नीचातला नीच माणूस, असे हिंदूंना वाटत होते. शूद्रांच्या प्रश्नाचे स्वरूप कसे आहे याची यावरून कल्पना येते. हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे याबद्दल लोकांना नीट कल्पना नाही. याचे कारण हे की शूद्रांची संख्या किती आहे हे समजून घेण्याची त्यांनी कधी काळजीच केली नाही. दुर्दैवाने शिरगणतीच्या अहवालामध्ये त्यांची संख्या स्वतंत्रपणे निराळी दाखवलीच नाही. परंतु अस्पृश्यांच्या लोकसंख्येस जमेस धरली नाही तर शूद्रांची लोकसंख्या हिंदूच्या लोकसंख्येच्या मानाने 75 ते 80% भरते, याबद्दल शंका नाही. संख्येने इतक्या मोठ्या लोकांबद्दल ज्या पुस्तकात चर्चा केली आहे, ते पुस्तक एका उपेक्षणीय प्रश्नांची चर्चा करीत आहे असे कदापि म्हणता येणार नाही. हे पुस्तक हिंदी आर्य समाजातील शूद्र लोकांसंबंधी आहे. शूद्रांचे जे काही प्रश्नोपप्रश्न असतील त्यांच्याबद्दल उहापोह करणे सध्याच्या काळातील प्रशस्त नाही, असे एक मत प्रदर्शित केले जाते. हिंदू टोळ्या आणि जाती या पुस्तकाचे लेखक मी. शेरिंग आपल्या पुस्तकात या मुद्द्याबद्दल लिहितात की शूद्र लोक हे आर्य होते, किंवा हिंदुस्थानचे मूळचे रानटी रहिवाशी होते, किंवा जमातीच्या संमिश्रणाने तयार झालेल्या टोळ्यातील लोक होते. हा प्रश्न वास्तविक सध्या फारसा महत्त्वाचा नाही. अगदी प्राचीन काळात शूद्र लोकांचा एक वर्ग निर्माण करण्यात आला आणि त्यांना समाजात 4थे किंवा शेवटचे स्थान देण्यात आले. वरच्या 3 वरिष्ठ जातींची जी स्थाने होती त्यांच्यात आणि शूद्रांच्या स्थानात पुष्कळसे अंतर ठेवण्यात आले होते. शूद्र लोक प्रथमतः आर्य नव्हते. ही गोष्ट आपण जरी मान्य केली तरी या आर्यांच्या जातीमध्ये त्यांचे संमिश्र विवाह इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले की मूळच्या शूद्र लोकांचे रूपांतर आर्य लोक असे आतापर्यंत होत आले आहे. या असल्या रूपांतरामुळे शूद्रांना काही बाबतीत तोट्यापेक्षा फायदाच जास्त झाला आहे, हे पूर्वी दाखवण्यात आले आहे. ज्या काही टोळ्यांना सध्या शूद्र म्हणून संबोधण्यात येते त्यांच्यात वास्तविकपणे ब्राह्मण व क्षत्रिय लोकांचे गुणावगुण जास्त ठळकपणे दृग्गोचर होतात. लोकांच्या गुणावगुणापेक्षा इतर लोकांचे गुणावगुण त्या टोळ्यांमध्ये ते अधिक कमी प्रमाणात पाहावयास मिळतात. सारांश: इंग्लंडमधील सेल्टिक टोळ्या अँग्लो सॅक्सन वंशात जशा मिसळून गेल्या, त्याचप्रमाणे शूद्रांच्या टोळ्या इतर वंशांमध्ये मिसळून गेल्या आहेत. इतर वंशामध्ये शूद्र टोळ्यांचे संमिश्रण इतके झाले आहे की ज्यांना ते पूर्वी स्वतंत्र अस्तित्व होते ते संपूर्णतः नष्ट झाले आहे. या मताची उभारणी 2 चुकांच्या पायावर केली आहे. परंतु काळाचे शूद्र लोक म्हणजे परस्परांपासून भिन्न असलेल्या वंशांमधून उत्पन्न झालेल्या जातीचा समूह. असले हे शूद्र लोक व हिंदी आर्य समाजातील मूळचे शूद्र लोक हे वांशिक दृष्टीने परस्परांपासून अगदी वेगळे आहेत. ही परिस्थिती लक्षात न घेता मी. शेरिंग यांनी जे मतप्रदर्शन केले आहे ही त्यांची पहिली चूक होय.
शूद्रांच्या प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या प्रश्नांचा मध्यवर्ती बिंदू शूद्र लोक होत नाहीत, तर त्यांच्यावरच्या देहदंडाची व निर्बंधांची कायदेशीर पद्धत लावण्यात आली आहे ती पद्धत त्या प्रश्नाचा मध्यवर्ती बिंदू ठरते. हा मुद्दा लक्षात न घेता मिस्टर शेरिंग यांनी आपले मत प्रदर्शित केले आहे. ही त्यांची दुसरी चूक होय. हिंदी आर्य समाजातील शूद्रांच्या जीवनाची दोरी आपल्या हातात ठेवण्याची ब्राह्मणांनी ही देहदंडाची व निर्बंधांची पद्धत प्रथमतः तयार केली होती, याबद्दल संशय नाही. स्वतंत्र, वेगळी आणि सहज ओळखता येणारी अशी जमात करून हे मूळचे शूद्र लोक आता राहत नाहीत. ते वरिष्ठ जातीत इतके मिसळून गेले आहेत की त्याचा स्वतंत्र अस्तित्वाचा मागमूसही लागत नाही. परंतु विशेष नवलाची गोष्ट ही आहे की मूळच्या शूद्रांसाठी जे कायदे कानून केले गेले होते ते कायदे कानून मूळचे शूद्र अस्तित्वातच राहिले नाहीत, तरी अस्तित्वात राहिले व मूळच्या शूद्रांशी ज्यांचा कसलाही संबंध नाही अशा हिंदू समाजातील सर्व कनिष्ठ दर्जाच्या लोकांना सध्या ते कायदे कानून लागू करण्यात आले. हे कसे घडून आले हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असेल. याबद्दल माझे स्पष्टीकरण असे आहे की हिंदी आर्य समाजातील शूद्र ब्राह्मणांनी केलेल्या कायदे कानूनांच्या जबर तडख्यांनी इतके जर्जर झाले असतील की ते दिवसेंदिवस जास्तच अधोगतीत जाऊन व शेवटी जमातीतील अगदी नीच दर्जाचे स्थान त्यांना मिळाले असेल. याचे दोन परिणाम झाले. एक परिणाम असा झाला की शूद्र या शब्दाच्या अर्थात बदल करण्यात आला. एका विशिष्ट जमातीचे नाव असा शूद्र या शब्दाचा मूळचा अर्थ होता. तो मूळचा अर्थ नष्ट झाला आणि संस्कृतीहीन, स्वाभिमानशून्य आणि समाजात कसल्याही प्रकारची इज्जत नसलेल्या नीच वर्गातील लोक यांचे सामान्य नाम म्हणून शूद्र हा शब्द वापरण्यात आला. दुसरा परिणाम असा झाला की शूद्र या शब्दाचा अर्थ व्यापक म्हणजेच पुष्कळ प्रकारच्या लोकांना लागू होणारा असा करण्यात आला. त्यामुळे शूद्रांसाठी जे कायदे कानून करण्यात आले होते तेही व्यापक लोकसमुदायासाठी वापरले जाऊ लागले. हल्लीच्या काळचे शूद्र हे पूर्वीच्या काळच्या शूद्रांपैकी नाहीत. तरी वर सांगितल्याप्रमाणे मूळच्या शूद्रांसंबंधी कायदे कानून त्यांच्यावर लादण्यात आले ते काही असो, एवढी गोष्ट मात्र नक्की की मूळच्या अपराध्यासाठी जे कायदे कानून केले होते ते आजच्या निरपराधी लोकांना लागू करण्यात आले. मूळचे शूद्र लोक हे हल्लीच्या काळात कनिष्ठ मानलेल्या गेलेल्या वर्गातील लोकांहून भिन्न होते. हे ओळखण्याची ऐतिहासिक दृष्टी जर हिंदू धर्मशास्त्रकारांना असती तर शूद्रांची ही कारुण्यावस्था, निरपराध्यांची ही कत्तल त्यांना टाळता आली असती. हे कायदे कानून पूर्वीच्या शूद्रांना जितक्या कडक रीतीने लागू करण्यात आले तितक्याच कडक रीतीने ते सध्याच्या काळच्या शूद्रांनाही लागू करण्यात आले, हे सत्य आहे. दुर्दैवाने घडून आलेले आहेत. हे कायदे कानून कसे उत्पन्न झाले या गोष्टीची चौकशी जुन्या पुराण्या काळात शिरून केली पाहिजे. केवळ असे आजच्या शूद्रांना वाटत नाही, तर ते कायदे कानून आमच्यावर कसे व का लादण्यात आले याची चौकशी होणे जरुरी आहे असे त्यांना वाटते. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली या प्रश्नाची चर्चा होणे जरुरी आहे. परंतु ही चर्चा करण्यास मला काय अधिकार आहे अशी शंका कोणीतरी एखादा माणूस प्रदर्शित करेल. हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नांवर बोलण्यास तुम्हास अधिकार आहे, परंतु धर्म आणि हिंदुस्थानचा धार्मिक इतिहास असे तुमचे विषय नव्हेत व त्यासंबंधी तुम्ही चकार शब्दही काढता कामा नये अशी मला अगोदरच काही लोकांकडून धमकीवजा सूचना मिळाली आहे. अशी सूचना मला देण्याची माझ्या टीकाकारांना का जरुरी भासली असावी हे मला समजत नाही. मी तत्त्वशोधक किंवा लेखक आहे अशी ऐट मारतो व ती ऐट अवास्तव आहे म्हणून ती ऐट जिरवण्याच्या हेतूने जर ही सूचना टीकाकारांनी मला दिली असेल तर त्याचा सारा खटाटोप व्यर्थ आहे. कारण हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नांवर सुद्धा बोलण्याची योग्यता माझ्या अंगात नाही हे मी कबूल करतो. संस्कृत भाषेवर माझे प्रभुत्व नाही व म्हणून धर्म व हिंदुस्थानचा धार्मिक इतिहास या विषयावर मला चकार शब्दही बोलता येणार नाही. या हेतूने जर ती सूचना टीकाकारांनी दिली असेल तर मी कबूल करतो की मला संस्कृत भाषेची चांगली माहिती नाही हा माझ्यात दोष आहे. परंतु या क्षेत्रात कार्य करण्यास मी या दोषामुळे सर्वस्वी अपात्र कसा ठरतो हे मला समजत नाही. इंग्रजी भाषेत ज्याचा अनुवाद झाला नाही किंवा त्या भाषेत ज्यावर ग्रंथ लिहिलेले नाहीत असे संस्कृत वाङ्मय अगदी थोडेच असेल. संस्कृत भाषेचे मला ज्ञान नाही म्हणून मला प्रस्तुत विषयासारखा विषय हाताळण्यास अडचण पडलीच पाहिजे असे होत नाही. कारण मी असे छातीठोकपणे म्हणू शकतो की माझ्यासारखी साधारण बुद्धी ज्याला आहे अशा कोणीही माणसाने या विषयासंबंधीच्या योग्य वाङ्मयाचा अर्थात इंग्रजी अनुवादातील वाङ्मयाचा 15 वर्षे जरी अभ्यास केला असता तर त्याला त्या विषयासंबंधी बोलण्याची किंवा लिहिण्याची बरीच योग्यता प्राप्त झाली आहे असे समजण्यास काही हरकत नाही. या विषयावर बोलण्यास माझी कितपत योग्यता आहे
याबद्दल सांगावयाचे म्हटले तर हे पुस्तक त्या संबंधीचा निर्वाळा देईलच. कदाचित असेही होईल की हा माझा प्रयत्न म्हणजे ज्या ठिकाणी देवदूत जाण्यात धजत नाही त्या ठिकाणी मूर्ख लोक धिसाडघाई करून शिरतात या वचनाची सत्यता दाखवणारे एक उदाहरण होईल. परंतु मूर्खाला सुद्धा काही कर्तव्य कर्म करायचे असते याबद्दल माझी श्रद्धा आहे, म्हणून माझ्या प्रयत्नाबद्दल मला समाधान वाटते. मूर्खाचे कर्तव्य कर्म हे की जेव्हा देवदूत झोपी गेला असेल किंवा सत्याचा घोष करण्यात भीत असेल तेव्हा मूर्खाने आपले योग्य ते कर्तव्य चोख बजवावे. या मनाई केलेल्या क्षेत्रात मी का शिरलो याचा खुलासा हा असा आहे. विशेष लक्षात ठेवण्यासारखे या पुस्तकात काय आहे या विषयाचे संशोधन करून त्यातून मी जे निष्कर्ष काढले आहेत तेच विशेष स्वरूपाचे आहेत याबद्दल संशय नाही. या पुस्तकात 2 प्रश्न उपस्थित केले आहेत. 1. शूद्रपूर्वी कोण होते? 2. चौथा वर्ण म्हणून त्यांची गणना हिंदी आर्य समाजात कशी करण्यात आली? या प्रश्नांना माझी जी उत्तरे आहेत त्याचा सारांश पुढीलप्रमाणे आहे. 1. सूर्यवंशाच्या ज्या आर्य जमाती होत्या त्यातील एका जमातीचे शूद्र होते. 2. एक काळ असा होता की ज्यावेळी आर्य समाज फक्त 3 वर्ण म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मानित होता. 3. शूद्रांचा स्वतंत्र असा वर्ण नव्हता. हिंदी आर्य समाजातील क्षत्रिय वर्णांचा एक भाग असा शूद्रांचा दर्जा होता. 4. शूद्र राजे आणि ब्राह्मण यांच्यामध्ये एकसारखे झगडे चालू असत. या झगड्यांमुळे ब्राह्मणांवर अनेक अत्याचार आणि अपमानास्पद दुराचार करण्यात आले होते. 5. शूद्रांनी आपल्यावर अत्याचार व जुलूम केले ही जाणीव ब्राह्मणांच्या अंतःकरणाला एकसारख्या टोचण्या देत होती. म्हणून ब्राह्मण शूद्रांचा द्वेष करू लागले व द्वेषामुळे शूद्रांची उपनयन करण्याचे ब्राह्मणांनी नाकारले. 6. शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे शूद्र आपल्या मूळच्या क्षत्रिय पदापासून च्युत झाले व सामाजिक दृष्टीने त्यांची अधोगती झाली. त्यामुळे त्यांचा दर्जा वैश्यांच्या खालचाच झाला आणि याप्रमाणे त्यांचा स्वतंत्र चौथा वर्ण उत्पन्न करण्यात आला. हे वरील जे निष्कर्ष मी काढले आहेत त्यांच्याबद्दल विद्वान लोकांचे काय भाष्य बाहेर पडणार आहे याची मी अर्थात वाट पाहिली पाहिजे. हे निष्कर्ष नुसते मौलिक आहेत असे नव्हे तर सध्या या बाबतीत जे निष्कर्ष रूढ मानले जातात त्या निष्कर्षाच्या अगदी उलट स्वरूपाचे आहेत हे अर्थात उघड आहे. हे मौलिक निष्कर्ष ग्राह्य आहेत किंवा अग्राह्य आहेत हे ठरवणे याबद्दल निर्णय देण्याची ज्याची योग्यता आहे अशा माणसांच्या मनोरचनेवर अवलंबून राहील. अर्थात असल्या माणसाला या बाबतीत एखाद्या सिद्धांताची फार आवड उत्पन्न झाली असेल तर माझा सिद्धांत कुचकामाचा आहे असे तो ठरविल. त्याने असा जरी निर्णय दिला तरी त्याबद्दल मला फारशी काळजी वाटणार नाही, कारण असला माणूस विरोधी असतो व विरोधाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची त्याच्याकडून उपेक्षा करता येत नाही. परंतु टीका करणारा माणूस मग तो कितीही नव्या वृत्तीचा असो अगर कितीही जुन्या मतांचा असो जर प्रामाणिकपणे टीका करीत असेल आणि उघड अंतःकरणाने वागत असेल व सत्यकथा कोणत्या आहेत हे कबूल करण्याची त्याची तयारी असेल तर त्याला माझे मत स्वीकारण्यास तयार करण्याबद्दल निराशा वाटत नाही. ही माझी अपेक्षा कदाचित चुकीची ठरेल, परंतु एखाद्या गोष्टीबद्दल मला संपूर्ण खात्री आहे. ती गोष्ट ही की या विषयाबद्दल नवे विचार, नवे दृष्टिकोन, नवयुगासंबंधी नवी स्वप्ने या सामुग्रीने माझे पुस्तक ओतप्रोत भरलेले आहे हे माझ्या टीकाकारांना कबूल करावे लागेल. विद्वान लोकांची गोष्ट सोडली तर हिंदू समाजातील लोकांना माझा नवीन सिद्धांत कसा काय वाटेल याबद्दल तर्कवितर्क करीत बसणे बरेच गमतीचे होईल. आजच्या हिंदूंचे नक्कीच 5 वर्ग आहेत. हिंदू समाजाच्या रचनेत काही वैगुण आहेत हे कधीही कबूल करण्यास तयार नसलेला व जुन्या मतांचा म्हणून समजला गेलेला असा एक वर्ग आहे. हिंदू समाज व्यवस्थेत सुधारणा करण्याची भाषा बोलणे हे या वर्गातील लोकांना भयंकर पाप वाटते. आर्य समाजिस्ट या नावाने ओळखला जाणारा हिंदूंचा एक वर्ग आहे. ते फक्त वेदांवर विश्वास ठेवतात. वेदांशिवाय इतर कोणत्याही धर्मग्रंथांवर त्यांचा विश्वास नाही. जे वेदांत नाही ते त्याज्य आहे असे ते मानतात. म्हणून या बाबतीत आर्य समाजिस्ट व जुन्या मतांचे हिंदू यांच्यात मतभेद आहेत. वेदांतील आधाराशिवाय काही करायचे नाही अशी समाजिस्टांची धर्मश्रद्धा आहे. हिंदू समाज व्यवस्था सर्वथैव चुकीची आहे हे कबूल करणारा एका हिंदूचा वर्ग आहे. परंतु याबद्दल सदर समाजव्यवस्थेवर हल्ला करण्याची जरुरी नाही असे या वर्गाचे मत आहे. याबद्दल त्यांचे म्हणणे असे आहे की सदर समाजव्यवस्थेस कायद्याचा पाठिंबा नाही व म्हणून ती व्यवस्था जरी मृतवत झाली नाही तरी ती एक मृत्यूच्या पंथाला लागली आहे. राजकारणाबद्दल जागरूक असलेला हिंदूंचा एक वर्ग आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांबद्दल त्या वर्गातील लोक उदास असतात.
सामाजिक सुधारणा घडवून आणण्यापेक्षा स्वराज्य प्राप्त करून घेणे हे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. हिंदूंचा 5वा वर्ग आहे तो प्रगतिप्रिय लोकांचा. यांना सामाजिक सुधारणा फार महत्त्वाची वाटते, ती इतकी की स्वराज्य मिळवण्यापेक्षा जास्त. दुसऱ्या वर्गात मोडणारे हिंदू कदाचित असे म्हणतील की या पुस्तकाची सध्या काही जरुरी नाही. या लोकांचे असे म्हणणे मी कबूल करू शकत नाही. ब्रिटिश हिंदुस्थानातील चालू कायदा हिंदू समाजात रूढ झालेल्या जातीपद्धतीला मान्यता देत नाही, असे जेव्हा हे लोक म्हणतात तेव्हा त्यांचे वागणे एका अर्थी बरोबर वाटते. एखादा हिंदू सिव्हिल प्रोसिजर कोडच्या 11व्या कलमाचा आधार घेऊन जर एखाद्या सिव्हिल कोर्टातून मी अमक्या वर्गाचा आहे असा जाहीरनामा मिळवू लागला तर तसला जाहीरनामा त्याला मिळणारच नाही, हे खरे आहे. एखादा माणूस कोणत्या वर्णाचा आहे या प्रश्नांचा विचार जर ब्रिटिश हिंदुस्थानातील कोर्टांना करावयाचा असेल तर तो विवाह करणे, वडिलोपार्जित इस्टेट मिळवणे आणि दत्तक घेणे यासंबंधी त्या कोर्टापुढे जे खटले असतील त्या खटल्यांमध्ये करावा लागतो. ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा हिंदूच्या 4 वर्णांना मानत नाही, हे खरे आहे. परंतु या विधानाचा अर्थ काय होतो याबद्दल चुकीची समजूत करून न घेण्याबद्दल प्रत्येकाने दक्षता बाळगावी. हाच मुद्दा स्पष्टपणे मांडावयाचा असेल तर 1. वर्णव्यवस्था पाळणे हा ब्रिटिश हिंदुस्थानातील कायदा गुन्हा मानतो असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. 2. वर्णव्यवस्था नष्ट झाली आहे असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. 3. नागरिक हक्क प्राप्त करून घेण्यासाठी वर्णव्यवस्थेच्या नियमांचे पालन करणे जरुरी आहे अशा स्वरूपाच्या खटल्यात वर्णव्यवस्थेला कायद्याने उचलून धरले नाही असा त्या विधानाचा अर्थ होत नाही. 4. वर्णव्यवस्थेच्या पाठीमागे कायद्याचा जो सर्वसाधारण पाठिंबा असतो तो काढून घेण्यात आलेला आहे असा त्या विधानांचा अर्थ होतो. समाजातील संस्था केवळ कायद्याच्या पाठिंब्याने टिकून राहतात असे नाही, संस्था इतर गोष्टींच्या पाठिंब्याने सुद्धा टिकून राहतात. यापैकी धर्माचा पाठिंबा व समाजाचा पाठिंबा ही फार महत्त्वाचे आहे. वर्णव्यवस्थेला धर्माचा पाठिंबा मिळाला की केवळ यामुळे हिंदू लोकांना वर्णव्यवस्थेला समाजाचा संपूर्ण पाठिंबा दिला. या बाबतीत कायद्याने कोणतीही आडकाठी आणली नाही. धर्माचा पाठिंबा वर्णव्यवस्थेला मिळाला केवळ यासाठी वर्णव्यवस्थेचे अस्तित्व कायम टिकून राहिले. वर्णव्यवस्थेची अंमलबजावणी करणारा कायदा अस्तित्वात नसताना वर्णव्यवस्था टिकून राहिली. हे सिद्ध करण्याचा एक पुरावा म्हणजे असा की शूद्र लोक व अस्पृश्य लोक यांना हिंदू समाजात प्राचीन काळी जे स्थान होते ते स्थान आतापर्यंत टिकून राहिले आहे. म्हणून प्रस्तुत सारख्या विषयांचा सांगोपांग विचार करणे जरुरी नाही असे म्हणणे योग्य दिसत नाही. राजकारणाबद्दल जागरूक झालेल्या हिंदूबद्दल बोलायचे तर असे म्हणता येईल की या विषयाच्या बाबतीत या गृहस्थांच्या मतांना फारशी किंमत देऊ नये. या विषयातील पाहण्याची यांची दृष्टी साधारणतः दूरवर पोचणारी नसते. दूर अंतराच्या टप्प्यावर असलेल्या परिस्थितीकडे पाहण्याची धमक त्यांच्या दृष्टीत नसते. या बाबतीत एखादा प्रश्न कितीही तातडीचा असला तरी तो सोडवण्याच्या भानगडीत हा गृहस्थ पडला तर तो लोकांना आवडणार नाही. या गृहस्थाला वाटले तर सदरहून प्रश्नाला तो शक्य तर थोडासा विरोध करील व सदरहू प्रश्न सोडवण्याचे लांबणीवर टाका असे तो म्हणेल. राजकारणाबद्दल जागरूक असलेल्या हिंदूंची अशी मनस्थिती असल्यामुळे त्यालाच हे पुस्तक म्हणजे एक ब्याद आहे असे वाटणे साहजिक आहे. या पुस्तकाने आर्य समाजिस्टांना बोचकारून रक्तबंबाळ केले आहे. मी काढलेले निष्कर्ष आणि आर्य समाजिस्ट ध्येयवाद यांच्यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यासंबंधी दुमत झाले आहे. हिंदी आर्य समाजाचे 4 वर्ण हे समाजाच्या प्रारंभापासून अस्तित्वात होते असे पुस्तक दाखवते. वेद हे शाश्वत व अपौरुषेय आहे अशी आर्यांची समाजिस्टांची श्रद्धा आहे. वेदातील काही भाग विशेषतः आर्य समाजिस्ट ज्यांना अत्यंत महत्त्व देतात तो पुरुष सुक्ताचा भाग आहे. हे आपले मतलबी हेतू साध्य करण्याच्या बुद्धीने ब्राह्मणांनी वेदांमध्ये मागाहून घुसाळून दिलेले स्वकृत मजकूर आहेत हे या पुस्तकाने दाखवून दिले आहे. हे 2 निष्कर्ष आर्य समाजिस्टांच्या धार्मिक मतांवर ॲटम बॉम्बप्रमाणे येऊन आदळतील हे खास. प्रमाणे माझी आर्य समाजिस्टांशी टक्कर होती याबद्दल मला वाईट वाटत नाही. वेद हे शाश्वत, अनात्यनंत आणि अचूक आहेत व हिंदूंच्या संस्था वेदांवर आधारलेल्या असल्यामुळे त्या संस्थाही शाश्वत, अनात्यनंत व अचूक आहेत म्हणून त्यांच्यात काही फेरफार करणे जरुरी नाही. अशा प्रकारचा उपदेश प्रचार करून हिंदू समाज हा कधीही न बदलणारा समाज आहे असा समज आर्य समाजिस्टांनी हिंदूमध्ये प्रस्तुत केला. ही त्यांच्या हातून मोठी चूक झाली आहे. अशा प्रकारची श्रद्धा एखाद्या समाजात रूढ करायची म्हणजे त्या समाजाचा पुरा नाश करणारी वस्तू तिच्या हाती देण्यासारखे आहे. वेदांसंबंधी आणि हिंदू समाजासंबंधी आर्य समाजिस्टांचा जो हा
धार्मिक ध्येयवाद आहे तो संपूर्णपणे नष्ट केल्याशिवाय आपण आपली सुधारणा करणे जरुरी आहे असे हिंदू समाजाला वाटणार नाही अशी माझी खात्री आहे. या पुस्तकाने दुसरे काही केले नसले तर ही जागृती त्याने केली आहे. या पुस्तकाबद्दल जुन्या मतांचा हिंदू कोणता अभिप्राय देईल याची मला पुरी कल्पना आहे, कारण गेली कित्येक वर्षे मी या गृहस्थांबरोबर कुस्ती खेळत आहे. मला जी एकच गोष्ट पूर्वी माहीत नव्हती ती ही की नम्रपणे वागणारा आणि निरुपद्रवी दिसणारा हिंदू यांच्या पवित्र धार्मिक ग्रंथावर जर कोणी हल्ला केला तरच तो मारामारी करण्यास कसा प्रवृत्त होतो. मी याच विषयांवर गेल्या वर्षी मद्रासमध्ये व्याख्यान दिले होते. तेव्हा माझ्या व्याख्यानामुळे चिडून गेलेल्या पुष्कळ हिंदूंचा समतोल नष्ट झाला व रागरागाने लिहिलेल्या पत्रांचा त्यांनी माझ्यावर भडीमार केला. ही पत्रे वाचल्यानंतर मला त्या गोष्टींची पूर्वी झाली नव्हती इतकी जाणीव झाली. सांगता येणार नाही आणि छापता येणार नाही अशा घाणेरड्या शिव्यांनी लाखोली त्या पत्रांमध्ये मला वाहिली होती. माझा खून आता करू मग करू अशा प्रकारच्या धमक्याही त्या पत्रांमध्ये होत्या. या बाबतीत तुमच्या हातून जो गुन्हा झाला आहे तो तुमचा पहिला गुन्हा आहे, म्हणून आम्ही तुम्हाला काही न करता मोकळे सोडून देतो असे त्यांनी गेल्या वेळी मला बजावले होते. आता ते काय करतील याची मला कल्पना नाही, कारण हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळून येईल की ज्यांना पवित्र ग्रंथ समजतात त्या ग्रंथांमध्ये राजकीय हेतू साध्य करण्यासाठी व दुसऱ्या वर्गांची कुचंबणा करण्यासाठी ब्राह्मणांनी खोटे नाटे मजकूर तयार करून घुसळून दिले आहेत. ही गोष्ट इकडचे तिकडचे प्रबळ पुरावे घेऊन सिद्ध करून दाखवले आहे. हे माझे कृत्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने पहिल्या गुन्ह्याची वाढवलेल्या स्वरूपाची आवृत्ती होय. पुस्तकातील हा प्रकार पाहून त्यांचा माझ्यावरतीचा रागाचा पारा चांगलाच वाढला असेल हे नक्की. अशा लोकांच्या शिवीगाळीची आणि धमक्यांची मी काळजी करत नाही, कारण लोक म्हणजे आपल्या धर्माची बाजू राखण्याचा आव आणणारे पण धर्माचा व्यापार करून गब्बर झालेले नीच कोटीतील मानव प्राणी आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. ते जगातील कोणत्याही इतर प्राणीमात्रांपेक्षा जास्त स्वार्थी आहेत आणि आपल्या जातीतील आपल्यासारख्या इतर स्वार्थी लोकांचे पत राखण्यासाठी ते आपल्या जातीतील आपल्या बुद्धिमत्तेचा वेश्याव्यवसाय करीत आहेत. हिंदूच्या पवित्र ग्रंथाविषयी बोलायचे धैर्य आपल्या माणसांमध्ये आहे. अशा माणसाने प्रामाणिकपणे या ग्रंथांबद्दल जर आपले सत्यशोधक विचार प्रचलित केले असेल तर त्याला जीर्णमताची पिसाळलेली कुत्री सोडण्यात येतात. अशा वेळी स्वतःला उच्च प्रतीचे सुशिक्षित समजणारे आणि मानमान्यतेच्या उच्च प्रतीच्या जागा सुशोभित करणारे असे प्रमुख हिंदू लोक त्यांना या विषयासंबंधी काही सारस्वय वाटत नसतानाही आणि ते उघड्या अंतःकरणाने दिलदार लोक आहेत असं त्यांच्याबद्दलचा समज असतानाही या वादात शिरतात आणि जीर्णमतवाद्यांच्या सुरात आपला सूर मिसळवतात. ही काही लहान आश्चर्याची गोष्ट नाही. हायकोर्टाचे हिंदू न्यायाधीश आणि संस्थानाचे हिंदू मुख्य प्रधान हे लोकसुद्धा वरील लोकांच्या तांड्यात शिरण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हे लोक त्यांच्याही पुढे जातात. सत्यशोधक विचार प्रदर्शित करणाऱ्या माणसाच्या विरुद्धचे काहूर माजवण्यात आले असते त्यात हे गृहस्थ अग्रगण्य तर असतातच, शिवाय सदर माणसाचा चक्काचूर करण्यातही जो चक्रव्यूह रचण्यात आला असतो त्यातही गृहस्थ प्रथमपासूनच सामील झालेले असतात. या सर्व प्रकारांची चीड येण्यासारखी गोष्ट ही आहे की हे महाभाग स्वतःची अशी समजूत करून घेतात की आपल्या बहुमानाच्या जागांमुळे आपल्याला समाजात जे महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे या विषयासंबंधी जे ते उद्गार काढतील त्या उद्गारांना जनता शिरसावज्ञ मानेल व त्याचा परिणाम जीर्णमतवाद्यांना विरोध करणाऱ्या एकूण एका माणसाच्या मनावर होऊन ती माणसे गर्भगडीत होतील व विरोध करण्याचे सोडून देतील. या ममताळू महाशयांना मला एवढेच निक्षून सांगायचे आहे की असल्या दृष्ट चाडे करून त्यांनी मला माझ्या कार्यापासून प्रवृत्त करण्याचा जो प्रसंग माझ्यावर गुदारला आहे अशाच प्रकारचा प्रसंग डॉक्टर जॉन्सन यांच्यावर आला होता. तेव्हा त्यांनी जे सुंदर व मार्मिक उद्गार काढले होते ते या महाशयांना माहीत नसावेत असे वाटते. मी चोराला पकडणार आहे हे पाहून गुंडांनी मला धमक्या दिल्या आहेत, पण गुंडांच्या धमक्यांना घाबरून जाऊन मी चोराला पकडण्याचे सोडून देणार नाही. हे ते डॉक्टर जॉन्सन यांचे उद्गार होत. उच्च पदांवर विराजित झालेल्या या टीकाकारांची दसडामुसडी करून वागण्याची मला इच्छा नाही किंवा चोराला पळून जाण्याच्या बाबतीत मदत करायचे गुंडांचे कार्य हे टीकाकार करीत आहेत असेही मला म्हणायचे नाही. परंतु दोन्ही गोष्टी त्यांना सांगायची मला प्रबळ इच्छा आहे की पहिली गोष्ट ही की काहीही हो, हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथांचे संशोधन करताना मला जेवढी ऐतिहासिक सत्य दिसून येतील तेवढी मी जगाच्या चव्हाट्यावर मांडेन व हे कार्य करताना डॉक्टर जॉन्सन यांचा दृढ निश्चय मी माझ्या डोळ्यापुढे आदर्श म्हणून ठेवील. हे कार्य हाती घेण्याचा माझा एवढाच हेतू आहे की पवित्र धर्मग्रंथात जे आदेश व जे नीतिनियम सांगण्यात आले आहेत ते नियम हिंदूंच्या देशात व समाजाच्या ऱ्हासाला आणि अंधपतनाला कारणीभूत झाले आहेत.
हीच गोष्ट माझ्या ऐतिहासिक तत्त्वे समजल्यानंतर हिंदूंना पटून यावीत. दुसरी गोष्ट ही की मला पवित्र ग्रंथासंबंधी काय म्हणायचे आहेत हे समजून घेण्यात जर सध्याच्या पिढीतील हिंदू तयार नसतील तर पुढच्या पिढीतील हिंदू लोक तयार होतील याची मला खात्री आहे. याबाबतीत मला यश येणार नाही अशी निराशा माझ्या मनात येतच नाही. याबाबतीत भवभूती कवीच्या एका कवीची रचना मला आठवते. हे कवितेतील उद्गारांच्या प्रांजळपणा पाहून माझे मन शांत होते. ती कविता अशी की जे कोणी आमची अवहेलना चोहीकडे पसरवतात त्यांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की हा माझा प्रयत्न त्यांच्याकरिता मुळीच नाही. मला पूर्ण भरवसा आहे की ज्या मनोधर्म आणि माझ्या मनोधर्मासारखे आहेत असा कोणीतरी आज ना उद्या निपचेलच, कारण काळ हा अनंत आहे आणि पृथ्वी विस्तीर्ण आहे. ते काही का असेना, हे पुस्तक म्हणजे जीर्णमतवादाला आव्हानच आहे. प्रस्तुत समाजव्यवस्थेत सुधारणा होणे हे जरूर आणि अगत्याचे आहे अशी ज्यांची श्रद्धा आहे असा एक हिंदूंचा वर्ग आहे. हिंदूंच्या अनेक वर्गापैकी फक्त हा एकच वर्ग माझ्या पुस्तकांचे कदाचित स्वागत करेल. या पुस्तकात चर्चेस घेतलेला प्रश्न असा आहे की तो सोडवण्यासाठी अनेक विद्वानांना अनेक पिढ्या प्रयत्न करावे लागतील, परंतु हा इतका बिकट प्रश्न आहे की म्हणून याचा सांगोपांग विचार करण्याचे पुढे लांबणीवर ढकलावे असे या हिंदूच्या वर्गाला वाटत नाही. जातीयता ही हिंदू समाज व्यवस्थेतील एक नैसर्गिक पीडा आहे. राजकारणाबद्दल जागरूक असलेले हिंदू या पिढीला कमी लेखण्याची किंवा तिला पुढे ढकलण्याची इच्छा धरतात, परंतु या स्वरूपामुळे जे प्रश्न समाजात उत्पन्न होतात ते प्रश्न या राजकारणी हिंदूंना पावलोपावली भेडसावत असतात. ही गोष्ट राजकारणी हिंदूला तो जर प्रामाणिक असेल तरच कबूल करावी लागेल. ते प्रश्न म्हणजे या क्षणाला उत्पन्न झालेल्या तात्पुरत्या अडचणी नाहीत, ते प्रश्न म्हणजे कायमच्या अडचणी आहेत, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आपणाला भासणाऱ्या अडचणी आहेत. अशा प्रकारचा हिंदूंचा वर्ग अस्तित्वात आहे हे पाहून मला आनंद होतो. हे हिंदू संख्येने जरी लहान आहेत तरी माझी सारी भिस्त यांच्यावर आहे आणि म्हणून हे पुस्तक मी त्यांच्यापुढे ठेवीत आहे. प्रत्येक धर्मातील पवित्र ग्रंथाबद्दल आदरभाव दाखवला पाहिजे. असा आदरभाव हिंदूंच्या धार्मिक पवित्र ग्रंथाबद्दल मी दाखवला नाही असे माझ्याबद्दल म्हणण्यात येईल. हा आरोप जरी खरा मांडला तरी माझ्या बाजूचे समर्थन करण्यासाठी दोन गोष्टीचा आधार देणे मला भाग पडते. सर्व वाङ्मय ग्राम्य म्हणजेच लोकांसंबंधीचे वाङ्मय या मूळ अर्थाने ग्राम्य हा शब्द मी वापरीत आहेत. समजावयाचे व नंतर त्यांच्यात पवित्र वाङ्मय व अपवित्र वाङ्मय असा भेदभाव अगोदर करायचा नाही, पण केवळ सत्य शोधून काढण्याच्या हेतूने त्या वाङ्मयाला रूढ नियमांचा कसाला लावून त्याची पाहणी परीक्षा करायची अशी इतिहासकारांची एक उत्कृष्ट परंपरा आहे. या विषयावर मी जे संशोधन केले आहे ते या परंपरेच्या प्रकाशात केले आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की पवित्र वाङ्मयाबद्दल आदरभाव व भक्तिभाव हे पाहिले तेव्हा भक्तिभाव हे पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसे निर्माण करता येत नाही. हे भाव काही सामाजिक संघटनामुळे आपोआप उत्पन्न होतात. या सामाजिक संघटना असल्या भावनांना एखाद्या बाबतीत साहजिकपणे उत्पन्न करतात तर दुसऱ्या बाबतीत मारून मुटकून उत्पन्न करतात. हिंदूंच्या पवित्र वाङ्मयाबद्दल ब्राह्मण विद्वानांमध्ये जे आदरभाव आणि भक्तिभाव उत्पन्न होतात ते नैसर्गिकपणे होतात, परंतु असले आदरभाव ब्राह्मणेतर विद्वानांमध्ये उत्पन्न होणे हे अगदी अनैसर्गिक आहे. भावनेच्या उत्पत्तीसंबंधी दोन्ही पक्षांमध्ये जो भेद दिसतो याचे स्पष्टीकरण अगदी साधे आहे. ब्राह्मण विद्वान गृहस्थ या पवित्र वाङ्मयाकडे शंका-कुशंका विरहित अशा निर्भेळ पूज्य भावनेने पाहतो आणि त्या वाङ्मयावर जर कोणी प्रहार करू लागला तर तो ब्राह्मण गृहस्थ बुद्धिनिष्ठ माणसाच्या ममत्वरहित कृतीने तो प्रकार निमूटपणे पाहत राहतो. साधारण शिकलेला माणूस मात्र ते प्रहार ममत्वाच्या बुद्धीने पाहिल. बुद्धिनिष्ठ माणसाची ममत्वरहित वृत्ती आणि साधारण शिकलेल्या माणसाची ममत्वपूर्ण कृती यांच्यातील फरक हा असा आहे, ज्या गोष्टीची आपण जशी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे ती घडून येते. कारण हे पवित्र वाङ्मय म्हणजे तरी काय? हे वाङ्मय म्हणजे जवळजवळ सर्वस्वी ब्राह्मणांनी उत्पन्न केलेले वाङ्मय आहे. दुसरे असे की ब्राह्मणेतरांपेक्षा ब्राह्मणांना जे श्रेष्ठपणाचे अधिकार आणि हक्क आहेत त्यांची जोपासना करणे हाच मुख्य हेतू त्या वाङ्मयाचा आहे. अशी स्थिती असताना ब्राह्मणांनी त्या वाङ्मयाच्या पावित्र्याला उचलून का धरू नये बरे? ज्या कारणामुळे ते पावित्र्य उचलून धरावे असे ब्राह्मणांना वाटते त्याच कारणामुळे या पावित्र्याला धिक्कार करावा असा ब्राह्मणेतरांना वाटेल. ज्याला पवित्र वाङ्मय म्हणून मानले जाते त्याला तिरस्करणीय व सामाजिक तत्त्वज्ञान सांगण्यात आले आहे
आणि हेच तत्त्वज्ञान आपल्या सामाजिक अवनतीला कारणीभूत झाले आहे. याचे ज्ञान ब्राह्मणेतरांना झाले असल्यामुळे ब्राह्मण ज्या दृष्टीने त्यांच्या वाङ्मयाकडे पाहतो, अगदी त्याच्या उलट दृष्टीने ब्राह्मणेतर या वाङ्मयाकडे पाहतो. मी ब्राह्मणेतर आहे, ब्राह्मणेतर सुद्धा नव्हे, मी अस्पृश्य आहे. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर हिंदूच्या पवित्र वाङ्मयाबद्दल मला आदर व भक्तिभाव का वाटत नाही, या गोष्टीचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण राहत नाही. ब्राह्मणेतरियांना या पवित्र वाङ्मयाचा जितका तिरस्कार वाटतो, त्याच्यापेक्षा कमी तिरस्कार मला वाटत नाही. हे साहजिक आहे. प्रोफेसर थॉर्नडाईक यांनी म्हटले आहे की माणूस विचार करतो ही प्राणीशास्त्र सिद्ध बाब आहे आणि माणूस जो काही विचार करतो तो समाजशास्त्र सिद्ध बाब आहे. हिंदूंच्या सामाजिक इतिहासाचे जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करावयाची मुख्य साधन सामुग्री म्हणजे हिंदूचे पवित्र वाङ्मय होय. ब्राह्मण विद्वान गृहस्थ आणि ब्राह्मणेतर विद्वान गृहस्थ यांचे पवित्र वाङ्मयाकडे पाहण्याचे जे दृष्टिकोन आहेत त्यांच्यात कसा फरक आहे हे वर सांगितले आहे. हा फरक ऐतिहासिक संशोधनाला अत्यंत हानिकारक आहे याची मला जाणीव आहे. ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. या वाङ्मयाचे पावित्र्य अबाधितपणे चालू ठेवण्यात ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी दुहेरी हेतू आहेत. हे वाङ्मय आपल्या बापजाद्यांनी तयार केले आहेत आणि पितृऋणाची जाणीव ठेवून या वाङ्मयाचे संरक्षण प्राण देऊन सुद्धा करणे जरुरी आहे, हा एक हेतू. ते वाङ्मय ब्राह्मणांच्या हक्क अधिकारांना उचलून धरते, म्हणून त्या वाङ्मयाचे महत्त्व जेणेकरून कमी होईल असे कोणतेही कृत्य न करण्याबद्दल दक्षता बाळगणे हा दुसरा हेतू. या वाङ्मयाने जी सामाजिक पद्धती सांगितली आहे ती आपल्याला सर्वस्वी अनुकूल आहे व तिच्यामुळे आपले हित होत आहे, म्हणून अशा पद्धतीला उचलून धरणे जरुरी आहे. त्याचप्रमाणे ही पद्धती ज्यांनी निर्माण केली ते आपलेच वाडवडील होते, म्हणून त्यांचे महात्म्य गात राहणे जरूर आहे. याबद्दलची जाणीव ब्राह्मण पंडित गृहस्थांच्या मनात अष्टप्रहर जागृत असते. त्यामुळे तो या वाङ्मयातील सत्य शोधून काढण्याचा अगर ते सत्य इतरांना शिकवण्याच्या भानगडीत पडू शकत नाही. एखादी गोष्ट केव्हा घडून आली किंवा एखाद्या माणूस कोणत्या वंशाचा आहे असल्या गोष्टीचे संशोधन या वाङ्मयावरून करण्यापलीकडे ब्राह्मण पंडितांची फारशी मजल जात नाही व त्यांच्या संशोधनात स्वतंत्र बुद्धीची वीज चमकत असलेली दिसून येत नाही आणि त्यांनी ऐतिहासिक संशोधनाच्या कार्यात आपल्या मौलिक विचारांचा भर टाकता येत नाही. याचे कारण तेच आहे. ब्राह्मणेतर पंडितांच्या बुद्धीला असल्या प्रकारची बंधने नाहीत, म्हणूनच पवित्र वाङ्मयातून सत्य शोधून काढण्यासाठी तो आपल्या बुद्धीचा निर्णय देईपर्यंत उपयोग करू शकतो. दोन प्रकारच्या पंडितांमध्ये हा जो फरक आढळून येतो तो काही अंदाजाने निर्माण केला नाही. माझे याचे उदाहरण म्हणजे हे माझे बोलके पुस्तकच होय. ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध कोणते कट कारस्थान रचले आहेत त्यांच्या स्वरूपाचा स्फोट करून दाखवणारे पुस्तक लिहिण्याचे एकाही ब्राह्मणाला धैर्य झाले नसते. ब्राह्मण पंडितांच्या बुद्धीला जी बंधने आहेत तसली बंधने ब्राह्मणेतर पंडितांच्या बुद्धीला नाहीत, ही गोष्ट खरी. तरी पण ब्राह्मणेतर पंडित स्वतंत्र बुद्धीचा म्हणून तो ब्राह्मणांच्या अगदी विरुद्ध टोकाला जाऊन हे सर्व वाङ्मय म्हणजेच कपोलकल्पित कथांचा व कादंबरीमय वर्णनांचा एक संग्रह आहे आणि असला संग्रह अभ्यासाच्या योग्यतेचा नसून तो उकिरड्यावर फेकून देण्याच्या लायकीचा आहे असे ब्राह्मणेतर पंडित आपले मत बनवण्याचा संभव आहे. हा इतिहासकाराचा बाणा नव्हे. म्हटलेच आहे की इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पक्तीप्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनारहित, आपुलकीची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असला पाहिजे. इतिहासाची जननीची सत्यनिष्ठता ती त्यांच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वीच्या काळचा साक्षी आणि भावी काळचा नेता असा तो असला पाहिजे. थोडक्यात सांगायचे म्हणजे अगदी तिकामेळ असणारे नव्हे, पण उघडे असणारे त्याचे मन पाहिजे. खोटे नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. इतिहासकाराचे हे कडक ब्रीद पाडणे ब्राह्मणेतर पंडिताला कठीण जाईल हे संभवनीय आहे. जुन्या वाङ्मयातील सत्य व असत्य शोधून काढताना तो ब्राह्मणेतर राजकारणाचे वारे आपल्या अंगात आणेल हे संभवनीय आहे, परंतु त्याचे असे करणे योग्य ठरणार नाही. संशोधन करीत असताना असल्या वृत्तीच्या आहारी मी गेलो नाही याबद्दल मी खात्री देऊ शकतो. शूद्रांसंबंधी लिहिताना माझ्या मनात शूद्र इतिहासाच्या विचारांशिवाय दुसरा कोणताही विचार आला नव्हता. या देशात ब्राह्मणेतर चळवळ म्हणून जी एक चळवळ अस्तित्वात आहे ती शूद्रांची राजकीय चळवळ आहे, परंतु हे पुस्तक म्हणजे ब्राह्मणेतरांच्या राजकारणाची प्रस्तावना व्हावी म्हणून लिहिले नाही असे सुज्ञ वाचकांना आढळून येईल अशी मला खात्री वाटते. या विषयाचे विवेचन आणि दिग्दर्शन करताना बऱ्याच चुका झालेल्या आहेत
याची मला जाणीव आहे. लांबलचक आणि भरमसाठ उतारांनी हे ओतपोत भरले आहे. हे पुस्तक म्हणजे एखाद्या कलाकुसरीचे आकर्षक काम नाही, म्हणून ते अथपासून इथपर्यंत वाचण्याचा वाचकांना कंटाळाही येईल. परंतु हा दोष माझा नाही. ही बाब माझ्या हातची असती तर या उताराच्या संख्येत मी आनंदाने खूप काटाकाट केली असती. परंतु आपण सध्याच्या अवनत अवस्थेला येऊन कसे पोहोचलो याची ज्यांना माहिती नाही, अशा अज्ञानी आणि पूर्वदिव्य माहिती नसलेल्या शूद्रांच्या उपयोगासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे. हा विषय किती कलात्मक रीतीने मांडला आहे हे पाहण्याची शूद्रांना काळजी नाही. त्यांची या बाबतीत जी एकमेव इच्छा ही आहे की या विषयातील सर्व साहित्याचा भरपूर समाचार घेतला पाहिजे. मग तो समाचार जेवढा व्यापक तेवढ्या लोकांनी असा आग्रह धरला की या पुस्तकात उद्धृत केलेले सर्व उतारे जसेच्या तसे राहू द्या. उतारांबद्दल त्यांना इतका उत्साह वाटला की त्यापैकी काही जण मला आग्रहाने म्हणाले, तुम्ही याच उतार्यांचं इंग्रजी भाषांतर याच पुस्तकात द्या. शिवाय ते मूळचे संस्कृत उतारे पुस्तकाच्या परिशिष्ट जोडूनमध्ये त्यामध्ये द्या. परिशिष्टासंबंधी त्यांचा आग्रह मान्य करणे मला इष्ट वाटले नाही, परंतु उतार्यांचे इंग्रजी भाषांतर राहू देण्याबद्दल त्यांचा आग्रह मला मान्य करणे इष्ट वाटले, कारण असले साहित्य त्यांना सहजासहजी मिळणे शक्य नाही. शूद्रांची अधोगती घडवून आणण्यात जरी चातुर्वर्णीयाची दृष्टी आणि कलंकित पद्धती प्रामुख्याने कारणीभूत असली तरी तिला टिकवून धरण्याचा बराच कार्यभाग शूद्रांनी केलेला आहे. या गोष्टीची ज्याला जाणीव आहे त्यांनाच कळून येईल की मी या पुस्तकात जे भरपूर उतारे घातले आहे ते याच हेतूने की ते वाचून शूद्र वर्गातील लोकांना स्वतःच्या बुद्धीने त्यासंबंधी सांगोपांग विचार करता यावा. हे उतारे कमी करणे किंवा त्यांना संक्षिप्त स्वरूपात ठेवणे हा विषय समजण्याच्या दृष्टीने इष्ट नाही, असे स्वतःचे मत त्यांना त्यावरून बनवता यावे. मला 3 गृहस्थांचे आभार मानावायचे आहे. महाभारताच्या शांती पर्वातील 60व्या अध्यायातील ज्याने लिहिला तो लेखक हा पहिला गृहस्थ. तो व्यास होता. वैशंपायन, सूत, लोमहर्षण किंवा भृगू होता हे सांगणे कठीण आहे, परंतु तो कोणी का असेना पैजवान याचे संपूर्ण वर्णन देऊन त्याने मोठी कामगिरी केली आहे. त्याने पैजवान हा शूद्र होता असे वर्णन सदर अध्यायात दिले नसते तर शूद्रांची उत्पत्ती शोधून काढण्याचा धागादोळा मुळीच लागला नसता. आपल्या पुढील पिढीला उपयुक्त असणारी ही अत्यंत महत्त्वाची अल्पशी माहिती जपून ठेवली म्हणून या लेखकाचा मी ऋणी आहे. हा पुरावा जर अस्तित्वात नसता तर हे पुस्तक मला लिहिता आले नसते. दुसरे गृहस्थ इस्माईल युसुफ कॉलेज अंधेरी, मुंबई येथील प्राध्यापक कांगले यांचे मला आभार मानले पाहिजे. त्यांनी मला परोपरीने सहाय्य केले. शिवाय या पुस्तकात जे संस्कृत शोध उद्धृत केले आहेत त्यांचे भाषांतर त्यांनी तपासून पाहिले आहे. मी संस्कृत भाषेचा पंडित नसल्यामुळे त्यांच्याकडून मला हे सहाय्य मिळाले. त्यामुळे मला असे खात्रीपूर्वक वाटू लागले की संस्कृतमधील जी सामग्री या पुस्तकात वापरली आहे तिचा परामर्श घेताना मी अगदीच घसरून पडलो नाही. त्यांनी मला सहाय्य केले. याचा अर्थ असा नव्हे की याबाबतीत माझ्या टीकाकारांना जे दोष व ज्या चुका दाखवता येतील त्याबद्दल प्रोफेसर कांगले हे जबाबदार आहेत. सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथील प्राध्यापक मनोहर चिटणीस यांनी सूचीपत्र तयार करून दिले बद्दल त्यांचेही मी आभार मानतो. 10 ऑक्टोबर 1946 राजगृह, प्लॉट नंबर 129, दादर, मुंबई. लेखक भीमराव रामजी आंबेडकर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.